त्या ठिकाणी वांगचुक यांचं जे उपोषण आहे, या उपोषणातले मुद्दे आणि काँग्रेसचे मुद्दे हे एकच आहे आणि या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं काँग्रेस हा खूप आधीपासून हा संघर्षात आहे. नीटचा पेपर यावेळेस पहिल्यांदा फुटला नाही. नीटचा पेपर हा 71 वेळेस यावेळेस फुटला. मागच्या 70 वेळेसपासून मोदी सरकारच्या आम्ही याच्या विरोधात आहोत आणि यावेळेस देखील आम्ही जे मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी जोरकस पद्धतीनेही केलेली आहे. आणि अशा काळामध्ये जे श्री वांगचुक जे आहेत हे काही पहिल्यांदा उपोषणाला बसले नाहीत. याआधी ते लडाखच्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि त्यांचे अधिकार जे स्थानिक पातळीवरचे अबाधित ठेवावे या अनुषंगाने देखील ते उपोषणाला बसले होते. 370 करण्याच्या एकंदरीत नादामध्ये भारतीय जनता पक्षाने लडाखच्या भूमिपुत्रांचा नाकारलेला अधिकार जो होता तो त्यांना पुन्हा मिळवून देण्याच्या अनुषंगानं काँग्रेस देखील त्या मुद्द्याचं समर्थन पहिल्यापासून करत आलेली आहे. आणि आता उपोषणाला बसल्यावर आज जरी आमचे त्या ठिकाणी कोणी प्रतिनिधी गेले असतील तर त्यांच्या मुद्द्यांशी आम्ही सहमत आणि आमचे आणि त्यांचे मुद्दे एकच होते. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेस यंदा त्या आंदोलनाशी जोडून बघण्याची आवश्यकता नाही. मूळ मुद्दा आहे की मोदी का नाही गेले. मूळ मुद्दा आहे की मंत्र्यांनी राजीनामा का नाही दिला. त्यामुळे मूळ मुद्दा जो आहे मोदी का नाही गेले, मोदींनी का दखल घेतली नाही, मोदींनी या संदर्भात मन की बात का केली नाही हे आपण विचारायला तयार नाही. काँग्रेस गेली का नाही गेली का, राहुल गांधी काय म्हणतात, म्हणजे एकंदरीत मुद्दा सोडून दुसरीकडे भरकटण्याचं जे कौशल्य भारतीय जनता पक्षांनी काही हस्तकांना सोबत घेऊन जे चालवलंय त्याची प्रचिती या निमित्तानं मात्र येते. मूळ मुद्दा हा आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि या उपोषणाची दखल नरेंद्र मोदी का घेत नाही.